श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुमच्या मनात चाललेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. जर कोणतेही अक्षर टाईप न करता व्हिडिओ जर तुमच्या समोर आला असेल तर साक्षात स्वामींनीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. तर सुरुवात करूया व्हिडिओला. तर मंडळी, आपण ज्यावेळी नाम घेतो तरी मन आपले शांत का होत नाही? तर नाम घेताना मनात पूर्ण श्रद्धा नसल्यास शांती मिळत नाही. नामात मन लागत नसेल तर विचार शांत होत नाहीत. प्रबळ इच्छा व वासनांमुळे मन विचलित राहते. पूर्वकर्मांचे ओझे मनाला अशांत ठेवते. केवळ फळाच्या आशेने नाम घेतल्यास शांती दूर राहते. थोडक्यात सांगायचं तर नामासोबत श्रद्धा, एकाग्रता आणि निरपेक्ष भाव असेल तरच खरी मनशांती मिळते. भक्तीच्या दिखाव्यापेक्षा नामस्मरण श्रेष्ठ का आहे? तर दिखावा हा बाह्य आहे. नामस्मरण अंतःकरण शुद्ध करते. नामस्मरण कधीही कुठेही शक्य आहे. दिखाव्यात अहंकार वाढतो, तर नामात तो अहंकार विरघळतो. नामस्मरणाने थेट ईश्वराशी जोडले जाते. केवळ नामस्मरण भवसागर तारण्याचं समर्थ आहे. थोडक्यात सांगायचं तर दिखाव्यापेक्षा नामस्मरणातील भाव महत्वाचा आहे. तारक मंत्र जपताना कोणत्या चुका टाळाव्यात? तर मंडळी, चुकीच्या उच्चाराने मंत्रांची शक्ती कमी होऊ शकते. जपताना मन एकत्र म्हणजे इतरत्र भटकू दिल्यास फळ मिळत नाही. जपाचा ठराविक वेळ आणि जागा ठरवून नियमित न करणे. जप करण्यापूर्वी शरीर आणि मनाची शुद्धता न करणे. मंत्रांवर आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा न ठेवता, विश्वास न ठेवता जप करणे. तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे, परंतु त्याचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी योग्य विधी आणि श्रद्धा आणि विश्वास आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर पहिले नाव स्वामींचेच का घ्यावे? तर स्वामींचे नाव घेतल्यावर मनाला अपार शांतता आणि स्थिरता लाभते. दिवसभरासाठी नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता मिळते. दिवसभर अनेक संकटांपासून आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होते. आत्मज्ञानाकडे आणि आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल होते. मनाची एकाग्रता वाढून कार्यात आणि जीवनात यश मिळते. थोडक्यात सांगायचं तर सकाळी स्वामींचे नाव घेणे हा दिवसाची सुरुवात दिव्य आशीर्वाद आणि संरक्षणाने करण्याचा उत्तम मार्ग आहे. मी योग्य पद्धतीने नामस्मरण करते का? हे कसे ओळखावे? तर मनाची शांती आणि लक्ष केंद्रित करणे. जर नित्यनेमाने आणि अखंडपणे जप करणे, प्रेमाने आणि श्रद्धेने नाम घेणे, नामाप्रमाणे जीवनात वागणे, सर्व काही देवाला अर्पण करणे. थोडक्यात योग्य पद्धत म्हणजे मन, वचन आणि कर्माने देवाशी एकरूप होणे. भगवंत प्राप्ती किंवा आत्मशुद्धी हे ध्येय असावे. नाम घेताना मन इतर विचारात भटकू देऊ नका. प्रेमाने, आदरपूर्वक आणि श्रद्धेने जप करा. ठराविक वेळ आणि आसनावर रोज जप करा. मनशांती, आनंद आणि समाधानाचा अनुभव येणे. थोडक्यात नामस्मरणात मन रमून शांती आणि समाधान मिळालं तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. नामस्मरण करताना इतर विचार का येतात? तर मनाचा स्वभावच भटकणे आहे. ते एका जागी स्थिर राहायला वेळ घेते. भौतिक जगातील आकर्षणे मनाला सतत विचलित करतात. पूर्वकर्मांचे संस्कार मनात खोलवर रुजलेले असतात आणि ते विचार रूपाने बाहेर येतात. चित्त शुद्ध नसेल तर ते सहजपणे बाह्य विचारांकडे ओढले जाते. जग हे मायेचे खेळ आहे जे सत्याला झाकून ठेवते.
थोडक्यात नामस्मरणाद्वारे हळूहळू मन स्थिर होते आणि इतर विचार कमी होतात. दैनंदिन काम करताना नामस्मरण का करता येतं? तर मंडळी, एकाग्रतेने काम करताना मनात नामस्मरण चालू ठेवू शकतो. प्रवासादरम्यान किंवा चालताना नामाचा जप करणे शक्य आहे. घरगुती कामे करताना सहजतेने नामस्मरण करता येते. कामाला बाधा न आणता मनातल्या मनात नाम घ्या. कोणत्याही परिस्थितीत देवाशी सतत जोडलेले राहा. थोडक्यात नाम हे प्रत्येक क्षणी आणि कोणत्याही कामात घेता येते, ज्यामुळे जीवन पावन होते. कलियुगात नामस्मरण का करावे? तर मंडळी, कठीण तपश्चर्या किंवा यज्ञापेक्षा नाम घेणे अतिशय सोपे आहे. नामस्मरणामुळे मनातील वाईट विचार नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. तणावाच्या काळात नामामुळे खरी शांती आणि आत्मबळ मिळते. यासाठी वेळ, काळ किंवा जागेचे कोणतेही कडक नियम नसतात. श्रद्धेने घेतलेले नाम संचित पापांचा नाश करून ईश्वराशी जोडते. थोडक्यात कलियुगात नाम हाच तारण्याचा एकमेव आणि प्रभावी आधार आहे. नामस्मरण म्हणजे नेमकं तरी काय? मनाचा एकाग्र भाव. जेव्हा आपण संपूर्ण लक्ष ईश्वराच्या नावावर केंद्रित करतो, तेव्हा मनाची चंचलता संपते आणि एकाग्रता वाढते. सततच्या नामस्मरणाने मनातील नकारात्मक विचार आणि संकल्प, विकल्प हळूहळू नाहीसे होतात. मी आणि माझे या कल्पनेचा त्याग करून स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या चरणी समर्पित करणे. संसारातील संकटे आणि भयाचा थेट सामना करण्याची शक्ती नामस्मरणातून आपल्याला मिळते. अहंकार विरघळल्यावर आणि मनाची शुद्धी झाकल्यावर जी अंतःकरणाची शांती मिळते, तीच खरी मुक्ती आहे. रोज फक्त 5 मिनिटे तारक मंत्र जपल्यास काय होते? तर मंडळी, सर्व प्रकारच्या भीती आणि संकटांपासून आपले रक्षण मिळते. कामातील आणि आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात. मनाला अपार शांती आणि स्थिरता लाभते. स्वामींशी एकरूपता आणि आध्यात्मिक उन्नती होते. नवीन ऊर्जा आणि दृढ आत्मविश्वास निर्माण होतो. थोडक्यात सांगायचं तर तारक मंत्र हा संकटांना सामोरे जाण्याचा आणि यश मिळवण्याचा महामंत्र आहे. आणि मंडळी, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.